नमस्कार मित्रांनो, माझ्या शैकी बाबू चॅनलमध्ये तुमचं सहर्ष स्वागत आहे। माझ्या चॅनलला तुम्ही चांगल्या पद्धतीने सपोर्ट देत आहात आणि अशाच पद्धतीने चॅनलला सपोर्ट देऊन सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा। सहज व्हिडिओ करण्याचा उद्देश म्हणजे सकाळ सकाळी आता 8:15 झालेले आहेत। फार्म हाऊसला आलो आहे। काल पार्टी आलेली होती। काल पार्टी आल्यानंतर थोडंसं नियोजन वगैरे सगळं पसारा वगैरे तुम्हाला दिसत आहे। कपडे वगैरे घातलेले आहेत। पार्टी अजून झोपलेले आहे। तिथं लोकेशन आपल्या फार्म हाऊसचं आहे। सहज म्हणलं आज 2 दिवस झाले व्हिडिओ टाकला नव्हता, आज जरा व्हिडिओ टाकूया। मित्रांनो, लोकेशन आहे। मी शक्यतो फार्म हाऊसचं का लोकेशन देत असतो, जास्तीत जास्त मला आपलं फार्म हाऊस कसं आहे समजून यावं या दृष्टिकोनातून लोकेशन टाकत असतो। परवा अचानक माझ्या मित्राचा फोन आला। माऊ बसले बघा, छानपैकी माऊ बसलेले आहे। हे असते इथं लहानाची मोठी झाली आपल्या फार्म हाऊसला। तर परवा अचानक माझ्या मित्राचा एका फोन आला। म्हणला, अरे कुठं आहेस? तर मी म्हटलं, कोण बोलतो आहे? तर म्हटलं, अरे मी शिवाजी दरवान बोलतो आहे, आमचा कॉलेजचा मित्र। 1-2 वेळा आमचं गेट टुगेदर झालं होतं, त्यामुळं जास्तीत जास्त आमच्या संपर्कात तो होता। त्यामुळं फोन आल्यानंतर मला मी म्हटलो, काय पाहिजे? तर नाही म्हटलं, अरे फार्म हाऊस पाहिजे तुझं भाड्यानं आणि मिळेल का? तर मिळेल की म्हटलं, त्यात काय एवढं अडचण आहे। तर जे काय फार्म हाऊसच्या ॲक्टिव्हिटीज भाडं जे काय आमचं असेल ते ठरलं। त्यानंतर बरेच दिवस झाला, आता 2-3 वर्ष झाला आम्ही गेट टुगेदर, आमचं गेट टुगेदर असतं ते DRK कॉलेज, कॉमर्स कॉलेज 94ची आमची बॅच आणि ग्रुपचं आम्ही छानपैकी नाव ठेवलं, दिल दोस्ती दुनियादारी। आणि त्यामधला हा आपला ग्रुपचा कॉलेजचा पार्टनर म्हणण्यापेक्षा क्लासमेट। आणि चांगल्या पद्धतीनं आम्ही जवळजवळ आयुष्यातल्या आम्ही 3 वर्षे ही कॉमर्स कॉलेजला एकत्र घालवली। त्यानंतर फोन आल्यानंतर एवढं समाधान आणि भारी वाटलं की 3-4 वर्षे आमची कधीही जास्त संपर्कात आम्ही आलो नव्हतो, कारण तो त्याच्या कामात होता। आत्ता सध्या तो बिल्डिंग कॉन्ट्रॅक्टरची आणि त्याच पद्धतीनं प्रॉपर्टी डिलिंगची मोठ्या प्रमाणात व्यवसाय करत आहे। आणि त्यामध्ये आत्ता त्याचा अनेक व्यवसाय केल्यानंतर चांगल्या पद्धतीनं जम बसलेला आहे। सुरुवातीला आम्ही कॉलेजला होतो तेव्हा कॉमर्स कॉलेजच्या माधुरी बेकरी तुम्हाला आठवत असेल, तिथे एक चहाचा गाडा असायचा आणि त्या चहाच्या गाड्यावर आमच्याकडं त्यावेळी अजिबात पैसे नसायचे। दोघांच्या आणि जे काय आमचं ग्रुप सगळा मित्र होते त्यांच्या पायात बूट आम्ही लांबनच दुसऱ्यांची बघायचे। चांगल्या मोठ्या घराण्यातली मुलं मर्सिडीज गाड्या वगैरे मोठ्या गाड्या घेऊन येते आणि आम्ही खेड्यातनं जाणारे माणसं म्हणजे मुलं, आमच्या पायात सिल्पर असायचं, ते बी टाचमध्ये जरासं होल पडलेला अशा पद्धतीनं आम्ही त्यावेळी दिवस काढलेलं होतं। आणि त्यावेळेस आमचा हा जीवाभावाचा दोस्त शिवाजी दरवान आल्यानंतर इतकं भारी हे वाटलं की जुनी माणसं, जुने मित्र भेटले की जुन्या आठवणी असले की थोडंसं समाधान मनाला वाटत असतं। आणि कॉलेजवर 2 रुपये असलं तर आम्ही 2 रुपयाचा चहा घ्यायचा आणि त्यामध्ये 2 रुपयाला कप यायचा आणि त्यामध्ये अर्धा आम्ही कप चहा प्यायचं आणि रुपये एकदा त्यानं द्यायचा, नाहीतर एकदा मी चहा द्यायचा। अशा पद्धतीने ही आमची दोस्ती त्यावेळी फुलत होती। आणि त्यावेळीची जी परिस्थिती होती, त्यावेळी शिवाजी हा त्यांच्या घरामध्ये जनावरे होतात आणि ती जनावरं वगैरे दूध वगैरे काढून तो दूध वगैरे विकायचा। कष्टातनं त्यावेळी फार मोठा झालेला हा माझा जवळचा जीवाभावाचा मित्र काल फार्म हाऊसला आल्यानंतर अतिशय भारी वाटत होतं। त्यानंतर शिवाजीनं दुधाचा व्यवसाय झाल्यानंतर अनेक व्यवसाय त्या पद्धतीने केलेत। जे आपण दाढी करतो त्याचं ब्लेड पान वगैरे असतं, तो दारोदारी जाऊन विक्री करून त्यामध्ये
आपला जीवनाचा घराचा चरितार्थ त्यावेळी चालत होता. त्यानंतर एक आर्किटेक्चर कंपनी होती, त्यांच्याकडे तो कामाला लागला. तिथलं नियोजन वगैरे करणे वगैरे अशा आर्किटेक्चर कंपनीत वगैरे ते कामाला जात होता. त्यानंतर जसजसं दिवस गेलेत त्यानंतर थोडासा त्यांना आपला व्यवसाय आणि तो आत्ता सध्या प्रॉपर्टी डीलिंगची मोठ्या प्रमाणात उलाढाल करत आहे. प्लॉट घेणे, विक्री करणे आणि आत्ता एक चांगल्या पद्धतीनं त्याचा जम बसून आयुष्यामध्ये फारच मोठं करण्यापेक्षा सुखी, समाधानी आणि गळ्यातला ताईत असा म्हणावं एक आपला जीवाभावाचा दोस्त हा शिवाजी दरवान. तुम्ही एकदा जर त्यांना भेटलासा किंवा त्याला भेटलासा तर तुमची आयुष्यभराची ओळख त्याच्याबरोबर राहणार. आणि सध्या त्यानं तो आधी जागृतीनगरमध्ये राहत होता, आता त्यानं हायवे टच एक चांगला जवळच हायवेच्या टच असूनच एक चांगल्या पद्धतीचा 50-60 लाखापेक्षा जास्त जागेची किंमत सोडून अतिशय सुंदर 2-3 मजली बंगला अतिशय सुंदर बांधलेला आहे आणि चांगल्या पद्धतीनं मुलांचं शिक्षण चालू आहे. सुखी फॅमिली आहे. आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे आणि परवा जो माझ्याकडे आलेला होता तो कोण आलेला होता तर त्याचे माऊस भाऊ, माऊस बहिणी, चुलते पत्नी असे नात्यातली जवळजवळ 30-40 माणसं जास्तच असतील कदाचित, इतकी माझ्या फार्महाऊसला तो घेऊन आला होता. अतिशय भारी का वाटलं. महत्त्वाची गोष्ट म्हणजे नातेसंबंध जे आता एकत्र कुटुंब पद्धत फुटत निघाल्या त्याला एक रोखठोक उत्तर हे शिवाजीनं दिलेलं आहे की नात्यामध्ये, संबंधामध्ये आपण पै पाहुण्यामध्ये नातेसंबंध कसे टिकवून ठेवावे हे आमच्या शिवाजीकडं शिकलं पाहिजे. कारण आता नाती दुर्मिळ होत निघाल्यात. आईवडिलांचं, बहीण भावांचं आम्ही कोर्टामध्ये पाहतो, ही नाती फार दुर्मिळ होत निघाल्यात. पण शिवाजीसारखा मित्र आणि शिवाजीसारखी माणसं समाजात असल्यानंतर आईवडील होते, बहीण भाऊ होते, सगळी ही नाती सांभाळणारा हा जीवावाचा गळ्यातला ताईत म्हणलासा तर हरकत नाही. माझ्या दृष्टिकोनातून जी गळ्यात माळ असते त्या माळेचा सुरुवातीचा जर मनी म्हणलासा तर हा आमचा शिवाजी. आणि गेट टुगेदरचं जर नाव काढलंसा तर गेट टुगेदर असू दे, 4 मित्र भेटायचं असू दे, शिवाजी दरवानशिवाय गेट टुगेदर होणार नाही. 4 मित्र एकत्र भेटणारच नाहीत. कारण शिवाजी नसेल तर काही नाही, शिवाजी नसेल तर काही नाही. अशा पद्धतीनं जीवाभावाचा मित्र असू द्यात, मैत्री असू द्यात, निस्वार्थी काम कोणी करावं तर ते फक्त शिवाजी दरवान येणंच करावं. कारण माणसं भरपूर असतात. आता माझ्या एक उदाहरण सांगतो. मी ज्यावेळी 3 वर्षापूर्वी फार्महाऊस काढलं तर त्यावेळी शिवाजी, किरण आमचे एक मित्र आहेत, अनेक 3-4 मित्र आहेत, त्यांना मी रिक्वेस्ट केली की नाही माझ्या फार्महाऊसला तुम्ही जे काही गेट टुगेदर आहे ते माझ्या फार्महाऊसला ठेवायचं. पण काही कारणास्तव ठेवलं नाही. अडचणी काहीतरी निर्माण झाल्या. मित्र आमचे सगळ्या महाराष्ट्रातनं येत होते, त्या महाराष्ट्रातनं मित्र येणार होते, त्यामुळं संपूर्ण महाराष्ट्रातनं इकडे तिकडे विखुरलेले संपूर्ण मित्र आम्ही एकत्र गोळा होणार होतो. त्यामुळं माझ्या फार्महाऊस जरा आत असल्यामुळे कोल्हापूरपासून 10-12 किलोमीटर सगळ्यात येणाऱ्या अडचणी होत्या. त्यामुळं त्यांनी कोल्हापूरमध्येच गेट टुगेदर ठेवण्याचा कार्यक्रम ठेवला. मी थोडासा नाराज झालो की मी नवीन माझा व्यवसाय चालू केला आहे फार्महाऊसचा आणि गेट टुगेदर माझ्याकडे व्हावं अशा पद्धतीनं थोडंसं वेगळे विचार झालेत किरणचे, शिवाजी दरवानचे, माझे. त्यामुळं मी शिवाजी दरवानला वाटेल तसं बोललो म्हणजे जवळजवळ मराठी भाषेत शिवा पण दिल्या शिवाजी दरवानला. पण अजिबात तिला राग आला नाही. त्यानं परत मला फोन करून सांगितला, अरे उद्या तुझं बरोबर आहे, तू म्हणतोस ते बरोबर आहे, पण मुलांना, आपल्या मैत्रिणींना किंवा ज्या मुली आहेत किंवा त्यांचे मिस्टर आहेत किंवा आपले मित्र आहेत त्यांना ज्यांच्याकडे सगळ्यांकडनीच गाड्या नाहीत त्यांना तुझ्या फार्महाऊसला यायला अडचण होणार आहे, पळापळ होणार आहे. त्यामुळं तू जरासं ग बस, शांत बस. आणि परत निश्चित किरण पाटील यांनी सांगितलं की तुझ्या फार्महाऊसला मी एक दिवस चांगल्या पद्धतीनं गेट टुगेदरचा कार्यक्रम घेणार आहे. म्हणजे सांगण्याचा उद्देश एवढाच की एखाद्याला रागात जरी असेल तर त्या मित्राला समजावून घेण्याची जी किरण पाटील आणि शिवाजी दरवान म्हणजे जी
कपॅसिटी आहे किंवा शांतता आहे ती अतिशय चांगल्या पद्धती आहे आणि असे मित्र आयुष्यामध्ये कमी मिळतात आणि आमचा जो 1994चा जो ग्रुप आहे तो अतिशय सुंदर पद्धतीनं आहे, चांगल्या पद्धतीनं आहे. यावर्षी आम्ही गेट टुगेदरचं प्लॅनिंग चालू आहे. गेट टुगेदरच्या प्लॅनिंगच्या मार्फत आपण व्हिडिओमध्ये आपण सगळी पाहू शकतो. असा एक चांगला सोन्यासारखा मित्र संपूर्ण आपली फॅमिली घेऊन फार्म हाऊसला सकाळी 10-11 वाजता आले होते, संध्याकाळी 5 वाजेवर छानपैकी एन्जॉय केला. तोच व्हिडिओ मी ह्या आपल्या चॅनलवर टाकलेला आहे आणि त्यामध्ये शिवाजी दरबार म्हणून तुम्हाला ओळख करून दिलेला आहे. असा हा आपला सोन्याचा ताईत प्रत्येकानं गळ्यात बांधावा अशा पद्धतीनं हा आमचा शिवाजी फार मोठी प्रगती नसेल तर मनानं तो इतका श्रीमंत आहे की तिची श्रीमंती त्याच्या जवळ जाऊन त्याचा दरवाजा ठोठवल्याशिवाय त्याची शिवाजीची श्रीमंती दुसऱ्याला समजून देत नाही. कितीही टेन्शन असू दे, माणूस म्हणलं की टेन्शन असतं आणि शिवाजीचा चेहरा वगैरे जर तुम्ही पाहिला असा किंवा त्या माणसाची भेट घेतल्यानंतर तुम्ही अतिशय समाधानी, टेन्शनमुक्त आणि कधी विचारा टेन्शनमध्ये दिसणार नाही. हसत खेळत प्रत्येक प्रश्नाची उत्तरं देणारा आणि सगळ्यांना सामावून समजावून घेणारा. सगळी जी वर्गात असतील, हुशार असू दे, ढ असू दे, काही असू देत, सगळ्यांना समजावून घेणारा जीवाभाचा खणखणीत नाणं जर म्हणलं मित्राचं तर या आम्ही शिवाजीकडून पाहत असतो. आणि असा मित्र आम्हाला भेटला हे आमचं बी आमच्या आयुष्यातलं फार मोठं भाग्य आम्ही समजत असतो. पुन्हा भेटू नंतरच्या व्हिडिओमध्ये.